नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. काही महत्त्वाचे रिपोर्ट्स पाहणार आहोत. सुरुवात करूयात. बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता आणि या राजकीय लढाईमध्ये शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांना धोबी पछाड दिलाय. आता निकालानंतर खरं तर फटाके फुटू लागलेले आहेत आणि पवार कुटुंबातील भाऊबंदकी चव्हाट्यावर आली आहे. प्रकरण आता वेब सिरीज मिर्झापूरवर जाऊन पोहोचलेलं आहे. पाहूयात. OTT प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर ही वेब सिरीज तुफान यशस्वी ठरली आणि लवकरच या वेब सिरीजचा तिसरा सीझन छोट्या पडद्यावर दाखल होतोय. आता या वेब सिरीजचा मोठा चाहता वर्ग आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमधील माफिया डॉनची कहाणी या वेब सिरीजच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर रंगली. पण आता बारामतीत मिर्झापूर वेब सिरीजची चर्चा रंगली आहे. कारण बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे मिर्झापूर चर्चेत आलंय. म्हणजे कोणी मिर्झापूर टीव्ही सिरियल पाहिले काय? जेव्हा करू ना तर बारामती ही मिर्झापूरपेक्षा जास्ती डेंजरस होणार आहे. कारण असे अनुभव कधीच मी तरी आयुष्यात विचारही केला नव्हता. अशा अनेक घटना या मतदारसंघात झाल्या. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. बारामती निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार यांच्या समर्थकांकडून आपल्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याच्या तक्रारी सुप्रिया सुळे यांनी केल्या होत्या. त्यावरून निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार या बहीण भावात आरोप प्रत्यारोपांचा सामनाही रंगला. प्रचार करू नये म्हणून अजित पवार यांच्या समर्थकांच्याकडून आपल्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला होता. आता निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळे यांनी हे सूचक वक्तव्य केलंय. काही लोक तर सगळीकडे धमक्या देतच फिरत होते. माझं एकावर तर फारच लक्ष आहे. मी वाटच बघते की तो परत कधी धमकी देतोय. तो कुठे राहतो याचा पत्ता बित्ता मला काय माहिती नाही. अर्ध्या वेळेस माझं त्याचं नाव पण लक्षात राहत नाही, पण माणूस लक्षात आहे. कारण सगळ्यात जास्त त्रास या संपूर्ण भागात धमक्यांचा कोणी दिला असेल तर त्या एका व्यक्तीने दिलाय. बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याकडून स्थानिक गुंडांचा प्रचारासाठी वापर केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. मतदानाच्या दरम्यान सुद्धा हाच वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. निवडणूक प्रचारात आपल्या कार्यकर्त्यांना धमकवणाऱ्यांना आता सुप्रिया सुळे यांनी गर्भित इशारा दिलाय. माझा सगळ्यांना विनम्रपणे सांगायचे की मी तेव्हा कॅन्डिडेट होते, आता मी उमेदवार नाही आहे. त्यामुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघात असले जर लोक फिरत बसले ना तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा आहे मला माहिती आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली. बारामती कुणाची याचा फैसला लोकसभा निवडणुकीवर अवलंबून होता. त्यामुळे बारामतीचा गड जिंकण्यासाठी काका पुतण्यांनी सगळी राजकीय शक्ती पणाला लावली. पण या निवडणुकीत बारामतीवर शरद पवार यांची पकड कायम असल्याचं सिद्ध झालंय. तर लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबियांमधली भाऊबंदकी सुद्धा पाहायला मिळाली. आगामी विधानसभा निवडणुकीत या भाऊबंदकीचा दुसरा सीझन पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.